जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. अलीकडेच अमेरिकेने कोणत्या देशाला पॅक सिलिकामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच अमेरिकेने आता आपल्या भारताला या पॅक सिलिकामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केला आहे. मित्रांनो, मागच्याच वर्षी अमेरिकेने पॅक सिलिकाची स्थापना केली असून हा जो कार्यक्रम आहे याचा उद्देश काय, तर महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठा साखळीला सुरक्षित करणे आणि मजबूत करणे हा पॅक सिलिकाचा उद्देश आहे. आणि याची पहिली समिट डिसेंबर 2025 मध्ये आयोजित करण्यात आली होती व त्यावेळी यामध्ये ऑस्ट्रेलिया, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, UK, नेदरलँड आणि UAE या 8 देशांचा देखील समावेश करण्यात आला होता. यात अमेरिकेसह स्थापनेवेळी एकूण 9 देश होते आणि अलीकडेच कतार हा देश देखील या पॅक सिलिकामध्ये सामील झाला आहे. कतारने 12 जानेवारी रोजी या पॅक सिलिकावर स्वाक्षरी केली आहे. याचाच अर्थ सध्या यात किती देश आहेत, तर सध्या यात 10 देश आहेत आणि भारताने देखील स्वाक्षरी केल्यास भारत यात सामील होणारा 11वा देश ठरू शकतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. ही सर्व माहिती नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सुजय पॉल यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, याआधी कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे TS शिवगणनम होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर सुजय पॉल यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व शेवटी आता त्यांनाच कलकत्ता उच्च न्यायालयाचे स्थायी मुख्य न्यायाधीश बनवण्यात आला आहे. बरं, सुजय पॉल यांना शपथ कोणाद्वारे देण्यात आली, तर मुख्य न्यायाधीशांना शपथ ही राज्यपालांद्वारे देण्यात येते आणि सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल हे CV आनंद बोस आहेत. त्यांनी सुजय पॉल यांना पदाची शपथ दिली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हे आठवते का, कार्यवाहक मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ही राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार करण्यात येते, तर कलम 223 नुसार कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येते. हा पॉईंट लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती ही कलम 223 नुसार करण्यात येते. अलीकडेच काही मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या रेवती डेरे बनल्या आहेत व मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनोज कुमार गुप्ता, झारखंडचे महेश सोनक, केरळचे सोमेन सिन, पाटणा उच्च न्यायालयाचे संगम कुमार साहू, तर सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे मोहम्मद मुश्ताक बनले आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. समुराई केंजुत्सूमध्ये सामील होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच पवन कल्याण हे आता समुराई केंजुत्सूमध्ये सामील होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. पवन कल्याण यांचं नाव तुम्हाला तर माहीतच असेल. ते एक ॲक्टर असून सध्या आंध्र प्रदेशचे ते उपमुख्यमंत्री देखील आहेत व त्यांना आता जपानी पारंपरिक समुराई तलवारबाजीमध्ये सामील करण्यात आला आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ सन्मान असून सहसा हा सन्मान फक्त जपानी व्यक्तींनाच किंवा दीर्घकाळ या कलेचा सराव करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो व हा सन्मान मिळवणारे पवन कल्याण हे भारतातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. बरे, केंजुत्सू म्हणजे काय, तर ही जपानमधील समुराई तलवारबाजी कला आहे. पुढील प्रश्न. बजाज पुणे ग्रँड टूर 2026च्या सदिच्छा दूतपदी कोणाची निवड करण्यात आली? तर बजाज पुणे ग्रँड टूर 2026च्या सदिच्छा दूतपदी MS धोनी यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, ही शर्यत भारतातील पहिली UCI 2.2 श्रेणीतील आंतरराष्ट्रीय मल्टी स्टेज रोड सायकलिंग शर्यत असून ही स्पर्धा पुण्यात 19 ते 23 जानेवारी दरम्यान पार पडेल. या स्पर्धेत एकूण 35 देशांचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत व या स्पर्धेच्या प्रचारासाठी MS धोनी यांची निवड करण्यात आली. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, यंदा स्टार्टअप इंडिया या उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता हे आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. तर हा जो स्टार्टअप इंडिया उपक्रम आहे हा 16 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान मोदी यांनी लॉन्च केला होता. या उपक्रमाचा उद्देश काय, तर नवोन्मेष, उद्योजकता आणि गुंतवणुकीद्वारे विकास सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे व हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी
देशात 500 पेक्षा कमी स्टार्टअप्स होते आणि हा उपक्रम सुरू झाल्यापासून स्टार्टअप्सची भारतातील संख्या ही 2 लाख पेक्षा जास्त झाली आहे. आणि विशेष म्हणजे यातील 45% अधिक स्टार्टअप हे महिला संचालक किंवा भागीदार यांच्या नेतृत्वातील आहेत. लक्षात ठेवा, स्टार्टअप इंडिया उपक्रम कधी सुरू करण्यात आला? तर 16 जानेवारी 2016 रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, अलीकडेच नीती आयोगाने 4था निर्यात सज्जता निर्देशांक प्रकाशित केला. तर यात लहान राज्यांच्या क्रमवारीत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले हेच आपल्याला सांगायचे. तर या 4थ्या निर्यात सज्जता निर्देशांकात लहान राज्याच्या क्रमवारीत उत्तराखंड या राज्यानं पहिलं स्थान पटकावलं आहे. यात उत्तराखंड पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे, तिसऱ्यावर नागालँड, चौथ्यावर दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आहे, तर 5व्या क्रमांकावर गोवा हे राज्य आहे. हा जो अहवाल आहे हा 2024च्या माहितीवर आधारित असून हा निर्देशांक 4 स्तंभावर आधारित आहे. व याआधीच आपण यातील मोठ्या राज्यांची रँकिंग पाहिली होती. यात आपलं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसऱ्यावर गुजरात, चौथ्यावर उत्तर प्रदेश, तर 5व्या क्रमांकावर आंध्र प्रदेश हे राज्य आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने पंकुडी हे पोर्टल सुरू केले? कोणतं पोर्टल आहे? तर पंकुडी असं याचं नाव असून हे पोर्टल महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलं. या पोर्टलचा उद्देश काय? तर महिला आणि बाल विकास उपक्रमांमध्ये सहकार्य आणि पारदर्शकता आणण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने हे पंकुडी पोर्टल सुरू केलं आहे. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने भारताचा पहिला सार्वभौम AI पार्क स्थापन करण्यासाठी सर्वम AI सोबत भागीदारी केली? तर आता भारतातील पहिला सार्वभौम AI पार्क स्थापन करण्यासाठी तामिळनाडू या राज्याने सर्वम AI सोबत भागीदारी केली आहे. तामिळनाडूद्वारे चेन्नईमध्ये भारताचा पहिला सार्वभौम AI पार्क स्थापन करण्यात येईल. आता हे सार्वभौम AI म्हणजे काय? तर या राज्याने स्वतःचा डेटा, पायाभूत सुविधा आणि स्वतःचं तंत्रज्ञान वापरून केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता याला सार्वभौम AI म्हणतात. ही सुविधा या राज्यापुरतीच मर्यादित असेल व यावर या राज्याचं सार्वभौम असणार आहे. तामिळनाडूविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे व सध्या या राज्याचे राज्यपाल RN रवी आहेत. मुख्यमंत्री MK स्टॅलिन असून या राज्यामध्ये मुद्दुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्टी नॅशनल पार्क, गिंडी नॅशनल पार्क, गल्फ ऑफ मन्नार नॅशनल पार्क व इंदिरा गांधी नॅशनल पार्क हे 5 नॅशनल पार्क स्थित आहेत. व यापैकी गिंडी नॅशनल पार्क एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतो. तर लक्षात ठेवा, गिंडी नॅशनल पार्क हा तामिळनाडू या राज्यात स्थित आहे. आणि तामिळनाडू या राज्यातच कल्पकम हे अणुविद्युत केंद्र सुद्धा स्थित आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात दरवर्षी राज्य क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर महाराष्ट्रात दरवर्षी 15 जानेवारीला राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात येत आहे. मित्रांनो, पहिला राज्य क्रीडा दिन हा 2024 मध्ये साजरा करण्यात आला होता. आणि हा दिवस 15 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राचे पैलवान खाशाबा जाधव यांचा हा जन्मदिवस आहे व त्यांचाच जन्मदिवस महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा त्यावेळेसचे मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती व 2024 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं पदक जिंकलं होतं. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. कोणत्या ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली. या व्हॅनचं औपचारिक उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकले तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.